मी शची मराठे, महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि आज आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे पत्रिकेतला मंगळ दोष या विषयावर। त्यासाठी आपल्या बरोबर आहेत पंडित शिवकुमार श्री। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। तुम्ही देखील तुमच्या प्रश्नांसह या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। पत्रिकेतला मंगळ दोष म्हणजे नेमकं काय, पत्रिकेतल्या मंगळाचं महत्त्व काय आहे या आणि अशा अनेक विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत। तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा। त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-433333 022-668-43333। तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय। सर, मंगळ हा विषयच इतका मोठा आहे आणि मंगळ हा मला वाटतं ग्रहाचं नाव ऐकल्यावरच लोकांना खूप भीती वाटायला लागते। तर एकूणच माणसाच्या आयुष्यात किंवा पत्रिकेतच आपण विचार केला तर मंगळ या ग्रहाविषयी नेमकी काय माहिती आहे? कसं आपण पत्रिका जेव्हा बघतो, पत्रिकेमध्ये टोटल 12 वेगवेगळी घरं असतात। पैशासंबंधी, माणसाच्या तनु शरीरासंबंधीचं स्थान, विवाहासंबंधीचं स्थान, पराक्रमासंबंधी असे 12 स्थानं असतात। आणि याच्यामध्ये नवग्रहांचं इम्प्लिमेंटेशन, नवग्रह त्यामध्ये असतात। प्रत्येक ग्रह जो आहे तो 30-30 डिग्रीमध्ये असतो। आता या ग्रहामध्ये प्रत्येक ग्रहाचा कारकत्व वेगळं, प्रत्येक ग्रहाचं प्रकटीकरण वेगळं आहे। म्हणजे बुध जर ग्रहाचा विचार केला तर बुद्धिमत्तेचा कारक आहे। शुक्र हा जर केला तर प्रणयाचा कारक येतो। शनी हा जर केला तर इनव्हिजिबल निगेटिव्हिटी क्रिएट करतो किंवा ॲक्सिडेंटल ऑपरेशन गोष्टी अशा देतो। तसंच गुरु जर केला तर बुद्धिमत्तेचा कारक ग्रह आहे। राहू आणि केतू या कशा हे अस्तित्वच नाहीये ग्रहांचं, त्यामुळं निगेटिव्हिटी क्रिएट करता इनव्हिजिबल। तसा मंगळ जो ग्रह आहे हा साहस आणि पराक्रम दाखवतो। आता हा जो मंगळ ग्रह आहे, आपण नवग्रहाच्या मालिकेत बघितलं तर सूर्यापासून पहिला बुध येतो, नंतर शुक्र येतो आणि त्यानंतर येतो पृथ्वी आणि त्यानंतर मंगळ। पण पृथ्वीवर आपण असल्यामुळे मंगळ हा तिसरा ग्रह आपण ज्योतिषशास्त्राच्या ह्याच्यातून मानतो। तर तांबूस रंगाचा ग्रह आहे आणि हा ग्रह सूर्यापासून 14,07,00,000 मैल एवढा लांब आहे। 687 दिवस लागतात त्याला एक पूर्ण सूर्याची फेरी मारण्यासाठी, असं एकंदरीत हे आहे। तर हा तांबूस वर्णावरून आणि मंगळाच्या अनेक गोष्टी आपण पत्रिकेत बघू तेव्हा ह्या लक्षात येतं की ह्याचा इफेक्ट माणसाच्या जीवनावर कशा पद्धतीने वेगवेगळ्या अँगलनं होतो। बरोबर। आजचं नेमकं कारण काय की पत्रिकेतील मंगळ दोष आज आपण निवडलेला आहे, त्यामागे काय कारण आहे? कारण हेच आहे की तुम्ही जे पहिल्यांदा मला म्हटला की मंगळ दोष, मंगळ आहे म्हटल्यानंतर आई वडील पहिल्यांदाच घाबरतात की पत्रिका वाईट, मुलं मंगळ मंगळ आहे का, एकदम धसका घेतात। तर पत्रिकेतला मंगळ दोष जो आहे हा दोष आहे असं समजणं पहिल्यांदा लोकांनी सोडावं, म्हणून मी हा पत्रिकेतील मंगळ दोष म्हणून क्वेश्चन मार्क केला की दोष हा ऍक्च्युअली यात होऊ शकत नाही। कारण मंगळ जेव्हा पत्रिकेत असतो तेव्हा तो माणूस जरा साहसी, पराक्रमी, रागीटा असतोच। पण जर मंगळ जर पत्रिकेत नसेल तर साहसी लोक, वीर लोक बनू शकत नाहीत। जे बॉर्डरवर आपण लढताना जी लोक बघतो त्यांचा कुठेतरी मंगळ स्ट्रॉंग असतो, त्याशिवाय त्यांची धाडच नसतं की त्या ठिकाणी आपलं देशाचं संरक्षण करू शकतात। किंवा डॉक्टर लोक जे आहेत, डॉक्टर लोक हे मंगळ पॉवरफुल असल्याशिवाय डॉक्टर हा होऊ शकत नाही। सर्जन, समजा एक ऍक्सिडेंट झाला, हात पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाले, रक्त आलेल्या अवस्थेत जर माणूस एखादा हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याचं ऑपरेशन करायचं असेल, सर्वसामान्य माणसाला रक्त बघूनच चक्कर येते। अशा वेळेला जर मन, त्याचं ताकद, मानसिक ताकद भयानक पाहिजे। अशा वेळेला तो ऑपरेशन करणं शक्य झालं पाहिजे। एक्सपर्टाईज माइंडनं ऑपरेशन करायला पाहिजे। आणि एक्सपर्ट सर्जन जे असतात त्यांच्या पद्धतीत मंगळ चांगला उच्चीचाच असतो। बरोबर। अशी आणखीन देखील उदाहरण आपण पाहणार आहोत, पण आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे। छाया आपल्याला प्रश्न विचारतात परळ मुंबईतनं। नमस्कार छाया, काय प्रश्न आहे आपला? मॅडम, नमस्कार सर। नमस्कार। माझ्या मुलाचं नाव दीपक प्रकाश पाटील आहे आणि त्याचा जन्म 12/8/1986 आणि मंगळवार रात्री 1:45 मुंबईत। तर असा मला प्रश्न विचारायचा आहे की त्याच्या पत्रिकेत सौम्य मंगळ दाखवलाय, तर त्याच्या करिअरवर नाहीतर लग्नाच्या वेळी त्याचा काय इफेक्ट होईल का? जरूर। त्याच्याबद्दल मी काढली पत्रिका। तुळरास आहे यांची, वृषभ लग्न आहे, तुळरास आहे। मंगळ हा अष्टम स्थानामध्ये धनुराशीमध्ये आहे। आता मंगळ आहे म्हणून घाबरण्याचं काही गरज नाहीये, कारण ही मंगळाची जी पत्रिका, याला योग्य मंगळाची मुलगी जर बघितली आणि लग्न जर व्यवस्थित केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही। पण याच्या पत्रिकेत मंगळाच्या ऐवजी सप्तम स्थानामध्ये, विवाहाच्या स्थानामध्ये शनी आहे की जो वृश्चिक राशीमध्ये आहे। याचा अर्थ मुलगी आणि मुलाचं वयामध्ये डिफरन्स खूप कमी असेल किंवा एकदम जास्त असेल,
काहीतरी इनव्हिजिबल निगेटिव्हिटी दिसते, त्यावेळेला मंगळाचा प्रकार हा मंगळ तर बघाच तुम्ही, याच्या व्यतिरिक्त मुलगी कुठल्या अंगाने आधू तर नाही आहे ना, हे तुम्हाला लग्नाच्या अगोदर काही कळणार नाही. म्हणून या गोष्टी चेक करा की काय हाडांचा प्रॉब्लेम किंवा बोन्सचा प्रॉब्लेम किंवा संधिवात जन्मजात असा कुठला आजार असण्याची शक्यता दाट आहे, ते बघणं गरजेचं आहे. बाकी मंगळामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. त्यांच्याच प्रश्नाला अनुषंगून म्हणजे लग्न म्हटलं की मंगळ हा विचार लोकांच्या मनात बरोबर येतोच. तर नेमकं मंगळ दोष आणि विवाह याबद्दल काय सांगा? हा, आता मंगळ म्हणजे काय असतं पत्रिकेमध्ये हे दाखवण्यासाठी छोटा चार्ट आणलाय, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमच्या मनातली एक भीती निघून जाईल त्या संबंधी. तर मंगळ दोषाबद्दल खूप लोकांना खूप घाबरत असतात आणि हे ओळखणं एकदम इझी आहे, त्याचं खूप काही अवघड नाहीये हे ओळखणं. एक सिंपल चार्ट मी इथं आणलेला आहे तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी. तर यू कॅन सी इट. मंगळाचं स्थान दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी मी मंगळ दाखवले, सगळ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी बघा. हे टोटल पत्रिकेमध्ये 12 स्थानात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 ह्या 12 स्थानामध्ये मी जिथं जिथं मंगळ मंगळ असं लिहिलेलं आहे ना, म्हणजे इथं मंगळ लिहिलेलं आहे म्हणजे मंगळ, तुमच्या कुठल्याही पत्रिकेमध्ये इथं जर मंगळ लिहिला असेल तर मंगळाची पत्रिका, या ठिकाणी इथं मंगळ लिहिला असेल तर मंगळाची पत्रिका, इथं मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका, इथं मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका, आणि इथं जरी मंगळ लिहिला असेल मंगळाची पत्रिका. म्हणजे 12 स्थानामध्ये 5 स्थानात कुठं जरी मंगळ असेल तर ती मंगळाची पत्रिका आहे. मला तुम्ही सांगा, आता 100 कोटी जर जनता आपण जर घेतली तर त्यामध्ये 40% लोकांना मंगळ याचा अर्थ होतो स्पष्टपणे. बरोबर. त्यामुळे मंगळ आहे म्हणून बाऊ करून घेऊन असं विचार करू नका आता मंगळाचा मुलगा कुठनं मिळणार, मंगळाची मुलगी कुठनं मिळणार. या कोष्टकातनं क्लिअर होतं की मंगळाची पत्रिका कशी बघायची आणि याला अनुरूप आपण मुलगा आपण कसा बघू शकतो, या गोष्टी एकदम क्लिअर आहेत. त्यामुळं फक्त बघताना मंगळ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की मंगळाचा स्वभाव हा खूप नॉर्मली मंगळे लोक हे शॉर्ट टेम्पर्ड असतात, ताबडतोब चिडतात, पण चिडण्याचा प्रकार खूप थोड्या वेळासाठी असतो, त्यानंतर ते इमिडिएटली थंड होतात. त्या दरम्यानच्या काळात त्यांना कोणी अपोज करायला प्रयत्न केला आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर मात्र वादविवाद जास्त होऊ शकतात. आणि मंगळाचा माणूस हा मंगळाला अट्रॅक्ट जास्त करतो. त्यामुळे मंगळ बघताना लग्नाच्या वेळेला आपण मंगळ बघण्याचं कारण हेच असतं की मंगळ असल्या माणसाची सायकॉलॉजी वेगळी असते, त्याच्या मनामध्ये जे काय विचार करण्याची शैली असते ती पूर्ण वेगळी असते, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आणि नॉन मांगलिक माणसामध्ये आवडीनिवडी वेगळ्या असतात. आणि मांगलिक माणसाचं फिजिकल स्ट्रेंथ ही मॅक्झिमम असते आणि नॉन मांगलिक माणसाची फिजिकल स्ट्रेंथ ही कमी असते. अशा पद्धतीने दोघांचं जीवनशैली, विचार करण्याची पद्धती या सगळी पुढे जुळायला पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने मंगळ आणि मंगळ आपण एकत्र बघून जर लग्न केलं तर सुखाचा संसार, वादविवाद थोडेफार होऊ शकतात पण पुढे जाऊन त्यांचं जीवन जे भावी आहे ते 100% चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं. बरोबर. आणखीन काय बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. पण छाया यांचा फोन आलाय आपल्याला अहमदाबाद मधनं. नमस्कार छाया, काय प्रश्न आहे आपला? हा, माझ्या मुलाचं 2 वर्षापासून जमवतंय पण कुठे जमत नाहीये. हा, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 15/6/87. बडोद्याचा जन्म आहे, सकाळी 7:51. बरोबर बरोबर. जरूर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पंडितजी जरूर देतील. 7:51चा जन्म आहे त्यांचा, बडोद्याचा, आणि 15/6/87 अशी जन्मतारीख आहे. तर लग्नाबद्दल मुलाचा त्यांचा प्रश्न आहे. तर काय सांगाल? लग्न जमत नाहीये, 1-2 वर्ष प्रयत्न करतायत त्या. काय कसे कधी कधी बडोदा, कारण मंगळ म्हटलं की मुला किंवा मुलीचं लग्न हाच पालकांना प्रमुख अडचण वाटत असते. कारण मंगळाचा थेट संबंध लग्नाशी असतो. हा, त्यांचा प्रश्न काय होता? हा, की मुलाचं लग्न जमत नाहीये, 2 वर्ष ते प्रयत्न करतायत. करत आहे. अजून लग्न होण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी आहे, कारण गुरुचं बळ या रनिंग कंडिशनला त्यांना स्ट्रॉंग नाहीये. अजून 1.5 वर्ष त्याला लागेल. 1 वर्ष 6 महिने, 1 वर्ष 7 महिन्यानंतर लग्न होईल. त्याच्या अगोदर लग्न करण्याचा शक्यतो प्रयत्न करू नका. आणि जर तुम्हाला या दरम्यानच्या काळात जर एखादं स्थळ असं आलंच की लग्न करायला लागणार आहे तर तेव्हा त्या मुलाचं अर्क लग्न म्हणून एक विधी असतो.
की जर रुईच्या झाडावर लग्न केलं जातं तो विधी करा आणि नंतर लग्न केलं कधी चांगलं राहील. म्हणजे ते लग्न होण्या अगोदर, लग्नाचा कुठलाही विधी होण्या अगोदर अर्क लग्न म्हणून रुईच्या झाडावर लग्न केलं तो विधी करा आणि नंतरच ते लग्न संपन्न केलं तर ते बरं होईल. नाहीतर 1.5 वर्ष, 1 वर्ष 7 महिने त्याला लागतील. बरोबर. अधिक देखील मंगळ आणि विवाहाचे काय पैलू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण आता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची. अजून देखील तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-4333. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त साम टीव्ही. ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण पत्रिकेतील मंगळ दोष या विषयावर आज चर्चा करतोय. सर, आपल्याला फोन जसे येत आहेत त्यावरनं कळतच आहे की हा किती ज्वलंत विषय आहे. परंतु मंगळ जेव्हा दोष असतो पत्रिकेमध्ये तेव्हा त्याला उपाय करण्याच्या दृष्टीने मंगळाला मंगळच मुलगी आपण म्हणतो किंवा मुलगा शोधला पाहिजे. तर असे आणखीन काय काय उपाय सांगता येतील? आता जेव्हा पहिल्यांदा पत्रिकेत मंगळ, आता मी सगळ्यांना दाखवलं की कशा पद्धतीने मंगळ असेल तर तो मंगळ असो आपण बघितला. याच्यामध्ये मंगळावर गुरुची दृष्टी पडली, शुक्राची दृष्टी पडली, रवी मंगळावर असेल, अशा वेळेला मंगळाचा प्रखरताही कमी होत असते. तेव्हा अशा वेळेला मंगळ जर नसेल मुलगी तर मंगळाला इक्विव्हॅलंट टू शनी, राहू, केतू हे 3 असे ग्रह आहेत की विच आर इक्वलंट टू मंगळ. अशा पद्धतीने बॅलन्सिंग करून पूर्ण पत्रिकेचा अभ्यास करून त्या शनीला मंगळ हा परफेक्ट मॅच करून पत्रिका आपण पुढचा पाठ हा बघू शकतो. आणि दोघांची सायकोलॉजी कशी आहे काय नाही पत्रिका आपण डिटेल कळालं, एकमेकावर सुखानं नांदतील काय नाही, यांचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत किंवा या बऱ्याच गोष्टी असतात. फक्त गुणमेलनाचा प्रश्न मी कधी बघत नाही. पुढे संसारिक सुख चांगलं मिळण्यासाठी, कौटुंबिक सुख चांगलं मिळण्यासाठी, सासू सासऱ्यांचं जुळण्यासाठी, फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग होण्यासाठी, आजारपणावर कंट्रोल येण्यासाठी, दोघं एकदा आजार नाही पडले पाहिजे किंवा दोघांचे मुलाचं पंचम स्थान, दोघांनाही मुलं संततीचं सुख असायला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या आपण बघायला लागतात आणि मंगळाचा प्रभाव तर 100% बघून बॅलन्सिंग करणं गरजेचं असतं. बरोबर. पण पत्रिका जेव्हा पाहता तुम्ही, असे अनेक लोक तुमच्याकडे येत असतील की ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे, तर तेव्हा त्यांची जेव्हा पत्रिका पाहता तेव्हा त्यांना मंगळाचं नेमकं जे महत्व आहे ते कसं सांगता तुम्ही? नाही, मंगळाचं महत्व हा सांगण्याचा उद्देश हाच असतो की लोकांच्या मनातली भीती निघून जावी की मंगळामुळं काय काय प्रॉब्लेम येतात किंवा असं लोकांना गैरसमज असतो. मंगळाचा मुलगा असेल तर, एखाद्या मुलीला मंगळ असेल तर मुलाला लग्न केल्यानंतर मुलगाचा अपमृत्यू होतो किंवा दोघांचा डिवोर्स होतो. अशा विचित्र कल्पना घेऊन लोक त्या मंगळाकडे बघत असतात. म्हणून आजचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश मंगळ दोष हा दोष नाही. तरी आपण एक मंगळाचं पोझिशन कशी कशी कुठं असेल तर काय काय होतं हे तुम्हाला थोड्या ह्यात मी एक्सप्लेन करतो याच्यामध्ये. बरोबर. कारण तुझ्या मंगळाबद्दल आपण बोलत असतो सतत, तेव्हा लोकांना थोडा सल्ला देणं किंवा त्यांचं थोडं त्यांना धीर देणं असं पण तुम्हाला रोल थोडा निभावा लागत असेल. तो करतोच मी. तो मंगळाचा जो इफेक्ट आहे ते सांगण्याचा उद्देश तो असतो की लोकांच्या मनातली भीती पहिल्यांदा घालवणे आणि त्यानंतर या मुलाला किंवा त्या मुलाला मंगळाचा मुलगा हा मिळू शकतो आणि एवढं पर्सेंटेज मंगळी लोक ऑलरेडी उपस्थित आहेत, त्यामुळे ते मिळेलच हे त्यांना सांगायला लागतं आणि त्यांना ते शांत होतात की गॅरंटी कळतं की. म्हणून हा विषय मुद्दाम घेण्याचं सगळ्यांसमोर कारण काय की जे लोक बघतात त्या सगळ्या लोकांच्या मनातली भीती निघून जावी. भीती निघून जरी गेली तरी सुद्धा पुढचा प्रश्न हा राहतो की तुम्ही त्याला मॅच परफेक्ट असणारं वर किंवा वधू बघणं सगळ्यात गरजेचा पार्ट येतो. आता याच्यामध्ये मी असे हे 12 त्रिकोण चौकोन आहेत ते पत्रिकेमध्ये नेहमीचे असतात. हा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, 11 आणि 12 स्थान हे 12चे 12 स्थान आहेत. या प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल तर काय असतं, इथं जर मंगळ असेल तरी मंगळाची पत्रिका तयार होते आणि या ठिकाणी मंगळ शरीरयष्टी मजबूत दाखवते, पराक्रम साहस जास्त दाखवते. द्वितीय स्थानात मंगळ असेल तर काय होतं की मुलीच्या पत्रिकेत इथं मंगळ असेल तर सासू सासऱ्यांच्या बरोबर तिथं पटणार नाही, कौटुंबिक सुखात अडथळे तयार होतात, लग्न ठरायला अडथळे तयार होतात इथं जरी मंगळ असेल तरी सुद्धा. म्हणून लोक इथंच फक्त विवाहाचं स्थान बघून हे बघतच नाहीत. या ठिकाणी तृतीय स्थानात मंगळ असेल तर माणूस पराक्रम येतो, स्व कर्तृत्वानं पुढे येण्याची शक्यता असते आणि हा जो मंगळ आहे भातृसुख देत नाही, म्हणजे भावाच्या बरोबर रिलेशन चांगलं ठेवत नाही किंवा एखाद्या एकुलता एक मुलगा असतो त्याला भाऊच नसतो, अशा वेळेला मंगळ इथं असतो. चतुर्थ स्थानात मंगळ असेल तर प्रॉपर्टी संबंधी पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतात पण आई आजारी असते. पंचमात मंगळ असेल तर गायनिक प्रॉब्लेम येतात, मुलं व्हायला लेट होतात मुलं आणि पीसीओडीचे जे प्रॉब्लेम बघतो आपण ते नॉर्मली त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये मंगळ असतो. आणि शिक्षणात पण डिस्टर्बन्स क्रिएट होतो जर मंगळ कुठल्या दुसऱ्या वाईट ग्रहावर असेल तर.
षष्ठात मंगळ असेल तर आजारपण, उष्णतेचे आजार, विकार होतात. पण हा षष्ठातला मंगळ शत्रूला नामोहरम करतो. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, पॉलिटिशियन, बिग शॉट जे असतात त्यांच्या पद्धतीने मंगळ इथं षष्ठ स्थानामध्ये असतो. सप्तमात मंगळ असेल तर माणूस पराक्रमी असतो. वैवाहिक जीवन सुख त्याला चांगलं मिळतं जर मंगळ ठिकाणी मंगळ पत्रिका असेल तर. मात्र फिजिकल स्ट्रेंथ ही पुष्कळ असते, कॉन्फिडन्स चांगला असतो. अष्टम स्थानात मंगळ असेल तर मात्र उष्णतेसंबंधीचे आजार, डाव्या आणि उजव्या पायाला त्रास होणे, ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी होणे असा अर्थ होतो. आणि नवम स्थानात मंगळ असेल तर आध्यात्मिकता प्रचंड असते, समाजकार्य पुष्कळ होतं. दशम स्थानात मंगळ असेल तर प्रचंड संघर्ष करायला लागतो. हेनरी फोर्ड किंवा वल्लभभाई पटेल यासारख्या लोकांच्या पद्धतीने मंगळ हा मकरेचा या ठिकाणी आहे. लाभस्थानात मंगळ असेल तर मित्रांच्या पासून धोका होतो, चांगली संगत राहत नाही, त्यामुळे लॉस होऊ शकतो. 12व्या स्थानात मंगळ असेल ती मंगळाची पत्रिका येते. अशा वेळा इथला मंगळ कौटुंबिक सुखात थोडा डिस्टर्ब करतोच, पण कोर्ट मॅटरमध्ये अपयश देतो. म्हणजे काही वेळेला मंगळाच्या बाजूला चांगले आहेत, काही वेळा मंगळाच्या बाजूला वाईट आहेत. त्यामुळे पत्रिकेमधलं मंगळाचं इम्पॉर्टन्स हा खूप महत्वाचा आहे. जसं मगाशी म्हटलो मी की आपण आता बॉर्डरवर जी लोक आहेत, जे तैनात आहेत की भारतात संरक्षण करतात, त्यांच्या पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग मंगळ असतो म्हणून ते शत्रूला मृत्यू समोर आला तर ते घाबरत नाहीत. डॉक्टरचं उदाहरण दिलं. किंवा चांगले चांगले जे टॉप लेवलचे व्यक्ती जे आहेत, अनेक लोक अशी इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये हाय लेवलची लोक आहेत, पॉवरफुल ॲडमिनिस्ट्रेटर फक्त मंगळामुळेच चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. कारण ते धाडस आणि तो पराक्रम बाकी कुठल्याही ग्रहामध्ये नाही. कसं आपण म्हणतो कुठे साखरेचा गोडवा जो आहे, साखरेला दुसरा अल्टरनेटिव्ह गुळ असू शकतो, पण साखरेला दुसरा अल्टरनेटिव्ह काही नाहीच आहे. कुठे साखरेला किती महत्व आहे तसंच पत्रिकेतल्या मंगळाला पण महत्व आहे. पण तो मंगळ कुठं आहे, कुठल्या राशीमध्ये आहे, कुठल्या नक्षत्रामध्ये आहे, कुठल्या ग्रहाच्या युतीमध्ये आहे हे बघून त्याचं भवितव्य आपण ठरवू शकतो. आणि 100% त्यांना पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच चांगला होऊ शकतो. बरोबर. मंगळाला तुम्ही साखरेचं उदाहरण दिलं की त्याचं असणं पत्रिकेत खूप महत्वाचं आहे. फक्त तो काय स्थानावर आहे त्याच्यावर त्याचं कसं चांगलं किंवा वाईट परिणाम होणं हे अवलंबून असतं. पण तू आता बोलता बोलता तुम्ही खूप 1-2 छान उदाहरणं सांगितली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख केलात. आणखीन अशी कोण प्रसिद्ध व्यक्तींची नावं सांगता येतील की ज्यांच्या पत्रिकेत मंगळ होता परंतु तरी देखील त्यांचं कर्तृत्व मोठं होतं? तेच सांगायचा प्रयत्न होता की अनेक लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ जो आहे तो मंगळ स्ट्रॉंग आहे म्हणून ते आज टॉप लेवलला. हेनरी फोर्डचं मी उदाहरण दिलं की फोर्ड जी कंपनी, जगप्रसिद्ध कंपनी, फाउंडर जे आहेत त्यांच्या पत्रिकेत दशम स्थानामध्ये मंगळ. ज्या पत्रिकेत दशम स्थानात मंगळ असतो त्या माणसाला संघर्ष करायला लागतो, पण तो जर मंगळ चांगला असेल तर संघर्षातनं माणूस तो खूप वरच्या लेवलला जातो. सरदार वल्लभभाई पटेल त्याला लोहपुरुष आपण म्हणतोय. ते मेष रास, वृश्चिक लग्न आणि मंगळ मकरचा दशम स्थानामध्ये. ते कुठल्याच गोष्टीला कधीच घाबरत नव्हते. स्वतःच्या काकेतली असलेली प्लेगची गाठ, स्वतः गरम लाल लाल तापलेले सळ येऊन स्वतः खांद्याची प्लेगची गाठ कापून टाकणारा हा स्वतःचा इतका ताकदवान, इतका प्रचंड आत्मविश्वासला माणूस जे होते वल्लभभाई पटेल त्यांच्या दशम स्थानात मंगळ होता. महात्मा गांधी सारख्या व्यक्तीमध्ये जर बघितलं त्यांना सुद्धा मांगलिक पत्रिका त्यांच्या प्रथम स्थानामध्ये मंगळ आहे. पण कर्करात तुळ लग्न असल्यामुळं डिफेन्सिव्ह, ताबडतोब रागानं कुठली गोष्ट ते करत नव्हते. मनात ठेवून सगळ्या गोष्टी त्या प्लॅनिंगनं परफेक्ट करत होते, पण सहनशीलता यांच्यावर प्रचंड होती. शाहरुख खान सारखा जर एवढा हिरो मोठा शाहरुख खान जर आपण बघितलं तर त्याला पण चतुर्थ स्थानात वृश्चिक राशीचा मंगळ आहे, मंगळाची पत्रिका आहे. तर काम करण्याचा स्टॅमिना पुष्कळ आहे. आज 4-4, 5-5 ऑपरेशन झालं तरी सुद्धा ते पिक्चर इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन का झाले? शनी जो आहे तो कुंभ राशीमध्ये शनी केंद्र योगात आहे. केंद्र योग शनी मंगळाचा होतो म्हणून त्यांना फिजिकल डॅमेज सारखं होतं. अजून एक उदाहरण येतो, अमिताभ बच्चन जे एवढे मोठे हिरो आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळ जो अष्टम स्थानामध्ये आहे की ज्यामुळं त्यांना अजून या वयात पण त्या स्ट्रेसनं ते काम करतात, याच्यावर थकत नाहीत. याच्या व्यतिरिक्त हा आता मंगळाचा दुसरा उद्देश सांगायचा की मंगळामुळे अजून काय होऊ शकतं की कन्या राशीचा मंगळ अमिताभ बच्चन यांच्या पत्रिकेमध्ये. आणि कन्या राशीचा मंगळ जर असेल, पोटासंबंधीचा त्रास, पोटासंबंधीचं ऑपरेशन होतं. म्हणून कुलिया पिक्चरमध्ये त्यांना जे मार लागला तो पोटालाच लागला आणि जे काय सारखं ऑपरेशन होतं ते इंटेस्टाईन संबंधी होतं. कारण अष्टम स्थानात मंगळ जो आहे तो कन्या राशीमध्ये आहे. बरोबर. आणखीन देखील अशी बारीक बारीक उदाहरणं जी आहेत ते आपण पाहणार आहोत. पण एक फोन घेऊया. सविता आपल्याला प्रश्न विचारतात कराडवरून. नमस्कार सविता, काय प्रश्न आहे आपला? सविता, आपला प्रश्न विचारा. सर, माझा मुलगा संकेत सुरेंद्र बेंद्रे, त्याच्या फ्युचर विषयी मला जरा तुम्हाला विचारायचंय. त्याची जन्मवेळ आहे, जन्मतारीख आहे 11/6/97 दुपारी 12:37 आणि दुपारी 11:37. जन्म ठिकाण किर्लोस्करवाडी, पुणे.
किर्लोस्करवाडी. ते सांगली जवळ आहे. हा, सांगली जवळ. हा, सांगलीजवळ. बर, काय सांगाल यांना? त्याच्या मुलाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. 11/6/97, 12/37 जन्म, किर्लोस्करवाडी, सांगली. किर्लोस्करवाडी, सांगली आणि आहे. ठीक आहे. सिंह लग्न आहे मुलाच्या पत्रिकेमध्ये. आठव्या स्थानामध्ये शनी बसलेला आहे मीन राशीचा, केतूच्या युतीमध्ये आहे. शनीची डायरेक्ट दृष्टी जी आहे ती दशम स्थानावर पडते. म्हणजे हा मुलगा व्यवसायासंबंधी आयुष्यात काही प्रगती करू शकत नाही. म्हणजे व्यवसायामध्ये 100% अपयश आहे. हे लक्षात घ्या. कधी आपण बघतो कोणाचं करिअर संबंधी प्रश्न ज्यावेळेला विचारतात, 3 ऑप्शनच कुठल्याही व्यक्तीला आहेत जगामध्ये, स्त्री असू दे पुरुष असू दे. एक म्हणजे नोकरी म्हणजे सर्व्हिस करणं, दुसरा म्हणजे बिझनेस करणं, तिसरा म्हणजे बसून खाणं. चौथा ऑप्शनच काही नाही. हे 3 ऑप्शन आहेत फक्त. बसून खाण्याचा काय विषयच येत नाही. म्हणजे 2 ऑप्शन आहेत, नोकरी करणार का व्यवसाय करणार. पण नोकरी दृष्टीने विचार केला, व्यवसाय, 2 ऑप्शन ठेवून डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर व्यवसायासंबंधीचं मात्र इथं 100% निगेटिव्ह आहे. या माणसाच्या पत्रिकेत स्वतः नावावर व्यवसाय चालू केला तर 100% अपयश मिळणार. म्हणजे व्यवसायाच्या पेक्षा नोकरी दृष्टिकोन पत्रिका ही चांगली असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पंचम स्थानामध्ये जो गुरु आहे तो षष्ठात गेलेला आहे. म्हणजे शिक्षणामध्ये डिस्टर्बन्स शिक्षण पूर्ण होणार आहे. पण तरी सुद्धा याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग साईडला घालण्यास हरकत नाही. पुढं AutoCAD वगैरे शिक्षण देऊन डिझाईन सेक्टरमध्ये त्याला जाऊ शकतो आणि पुढं शिक्षण चांगलं होऊ शकतं आणि त्यामध्येच पुढं भलं होईल. आणि नोकरीमध्ये गुरु जो आहे तो 6ष्ठ स्थानामध्ये गुरु असल्यामुळे चांगली नोकरी त्याला मिळू शकते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग AutoCAD करून डिझाईनला त्याला घाला, त्याला 100% चांगले यश मिळेल.